माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी अमोल मिटकरी जी आहेत. मिटकरी साहेब, काय सांगाल? खरं तर आत्ता महेंद्र थोरवेंशी आम्ही जेव्हा बातचीत केली आणि महेंद्र दळवींच्या त्या व्हिडिओ मागे नेमकं कोण आहे हा प्रश्न विचारला, त्यावेळी घरकाच भेदी आहे असं म्हणत त्यांनी तटकरेंकडे बोट केलं. इतकंच नाही की राष्ट्रवादी हा कधीच आमचा मित्र पक्ष हा असू शकत नाही असं देखील थोरवे म्हटलेले आहेत. नाही, काय नेमकी ही भावना आहे तुमची? खरंच त्यांना मला तुम्ही सोबत घ्यायला पाहिजे होतं, दोघांना हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. मी तयार आहे त्यांच्यासोबत बोलायला. ते तयार आहेत का? त्यांनी जे आरोप केले त्यांना उत्तर काय देणार? ते तथ्यात असलं पाहिजे. आम्ही म्हणतो ना की महेंद्र दळवींचा जर तो व्हिडिओ नाहीच आहे, मी स्वतः म्हणलंय. आता मी तर राष्ट्रवादीचा आमदार आहे ना इथे. पण अशा प्रकारे आपल्याच मित्र पक्षावर आरोप करणं त्यांना शोभत नाही. त्यांनी त्या व्हिडिओची सत्यता पडताळावी. तो व्हिडिओ जर कोणाकडून आला असेल तर कोणाकडून आला याचं सत्य त्यांनी दाखवावं. ते स्पष्ट म्हणता आहेत की हा व्हिडिओ तटकरेंकडनंच हा अंबादास दानवेंना देण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे म्हणजे याचा मागे खरं तर शूड आहे की रायगडमधलं जे राजकारण आहे, तटकरे आमचे प्रतिस्पर्धी आहे आणि त्यातूनच त्यांनी हे केलेलं आहे. स्थानिक राजकारण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. तिथं दोन गट आहेत. शिंदे सेनेचा गट वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. पण याचा अर्थ आपल्याच मित्र पक्षावर किंवा राष्ट्रवादीवर असा आरोप जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर मुख्यमंत्र्यांकडे तसे सादर करून तो आरोप सिद्ध करावा. बाकी अशा आरोपाला चर्चेत राहण्यापलीकडे काय अर्थ आहे असं मला वाटतं. हे मोठं विधान वाटत नाही का? मित्र पक्ष हा राष्ट्रवादी आमचा कधीच असू शकत नाही असं देखील ते म्हणतायत. कसं पाहता या एवढ्या मोठ्या गंभीर टीकेकडे किंवा आरोपांकडे आपण? आता ते विधान त्यांनी महाराष्ट्राला लागू केलं आहे की त्यांच्या रायगडपुरतं लागू आहे, हे मला एकदा त्यांचं बाईट बघितल्यावर त्याच्यावर मी उत्तर देणार. सर, आमच्याशी बातचीत करण्यासाठी तर हे होते अमोल मिटकरीजी. मिटकरी साहेबांनी जे स्पष्ट केलेलं आहे की हे विधान नेमकं रायगड संदर्भातलं आहे का राज्यासंदर्भातलं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जर्नलिस्ट रोहित स्वामी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.